तरी आघाडीतल्या कुरबुरी या सातत्यानं समोर येत राहिलेल्या आहेत। आघाडीची जेव्हा चर्चा सुरू झाली त्याही वेळेला चित्र असं तयार झालं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे काँग्रेसची फरफड होते आहे। राष्ट्रवादी म्हणतं पुण्यात नको, पिंपरी चिंचवडमध्ये नको, उर्वरितमध्ये करायचं असेल तर करा। एक चित्र निर्माण झालं की फरफड होते आहे काँग्रेसची। हे चुकीचं आहे, अगदी संपूर्णपणे चुकीची विश्लेषण केलं जाते। जेव्हा आम्ही आघाडी करायचा निर्णय घेतला तेव्हा 10 महानगरपालिकेमध्ये आम्ही आघाडी करायचा निर्णय घेतला, पण ती आघाडी आम्ही लादणार नव्हतो। ती आघाडी स्थानिक कार्यकर्त्यांनी जर मंजूर केली तरच पुढे जाणार होतो। त्याकरता आम्ही प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 5-5 जणांची आम्ही 2 समित्या केल्या, राष्ट्रवादीचे 5, आमचे 5, आणि त्या लोकांनी पहिल्यांदा आपसात चर्चा केली, नंतर परस्पर समोरच्या पक्षाबरोबर चर्चा केली, आणि त्या लोकांनी जेव्हा ठरवलं की इथं करायची किंवा नाही करायची तो निर्णय त्यांनी आम्हाला आमच्या पक्षाला कळवला। आणि त्यामुळं कुणी कुणाच्या मागं फरफडत जायचा बिलकुल प्रश्नच उद्भवत नाही, किंवा पुण्याचा न करण्याचा निर्णय आमचा निर्णय आहे, तसा त्यांचाही निर्णय आहे। तो त्यांनी काय आमच्यावर लादला किंवा आम्ही करणार नाही, तुम्हाला करायचं असेल तर करा, असं काही त्यामध्ये चित्रच नव्हतं। सोलापूर आणि अमरावती संदर्भात पण अजून परिस्थिती मोगम असल्याचं सांगितलं जातं। काँग्रेस युनिटनं सोलापूरमध्ये आघाडी नको असा अहवाल दिला आहे। नाही, असं बिलकुल नाही। आघाडी करताना अर्थात पक्षाचे बलाबल जे असेल, जी ताकद असेल त्या ताकदीच्या आधारावर सन्मानपूर्वक जर आघाडी झाली तर निश्चित करावी, असं 10 ठिकाणी आमचं मत आहे। प्रतिष्ठा पणाला लागेल या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांची? नाही, मला असं वाटत नाही। कसं आहे की प्रत्येक निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागते। असं कोणी म्हणू शकत नाही ही निवडणूक हारली तरी चालेल, ती निवडणूक हारली तरी चालेल। निवडणूक आपण लढतो ती जिंकण्याकरता निवडतो। ताकद कमी असेल तर कदाचित यश मिळत नाही, परंतु ही निवडणूक सर्व काँग्रेस पक्षाच्याकरता महत्त्वाची आहे, कारण ही मुंबईकरता महत्त्वाची आहे, महाराष्ट्राकरता महत्त्वाची आहे, आणि म्हणून ही काँग्रेसकरताही महत्त्वाची आहे। नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला काही प्रमाणावर जे अपयश मिळालं ते मुख्यमंत्र्यांनी आर्थिक रसद नाही पुरवली उमेदवारांना, पक्षाला जी आर्थिक रसद मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवी ती नाही दिली, आणि म्हणून राज्यामधलं जे वातावरण आहे ते काँग्रेस विरोधी जातं आहे, कार्यकर्ता तुटतोय असं तुमच्या पक्षातल्या लोकांनी प्रचार केला। वस्तुस्थिती तशी नाही आहे। वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या निवडणुकीपेक्षा आमची परिस्थिती सुधारलेली आहे। गेल्या 2007 मधल्या निवडणुकामध्ये शिवसेना भाजपची जी परिस्थिती ती फार कमी गेलेली आहे, मागे झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्यामध्ये जर आपण तुलनात्मक पाहिलं तर एकूण 4000 पैकी 1129 जागा आमच्या आल्यात, 1136 किंवा 35 त्यांच्या जागा आलेल्या आहेत। महानगरपालिकेमध्ये आघाडी कोणाची असेल तर आमची जास्त आघाडी आहे राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा। पण अपयश जर होत असेल तर ते मुख्यमंत्र्यांच्या वाट्याला, आणि यश मिळत असेल तर ते पक्षाच्या वाट्याला, असं जे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पक्षांतर्गत गट निर्माण झालेत, पृथ्वीराज चव्हाण विरोधी एक गट कार्यरत आहे, असं कधी जाणवलं? असं नाही, मला वाटतं ह्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना घ्यावीच लागेल, मी ती घेणारच आहे। आणि पक्षाची संघटनेची जबाबदारी असते, परंतु त्यामध्ये जास्त जबाबदारी कोणाची, कमी कोणाची, कोणाचं यश कोणाचं अपयश असं मी काही मानत नाही। आज काँग्रेस पक्षाचा विचार आम्हाला संबंध राज्यामध्ये प्रसारित करायचा आहे, त्या विचाराच्या आधारावर आम्हाला राज्यामध्ये प्रशासन करायचं आहे, आणि हेच उद्दिष्ट आमचं आहे। कोणाला क्रेडिट मिळालं कोणाला क्रेडिट मिळालं नाही तो माझा प्रश्न नाही, मी काम करत राहणार। राज्यातलं प्रशासन सुधारायचं आहे, विकास गतीने करायचं आहे। राज्यातले जे अनेक प्रश्न आहेत, मुंबईसारख्या शहरातले जे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर आपल्याला उत्तर शोधायचं आहे, हा माझा प्रयत्न चालत राहणार। शेवटी मुख्यमंत्री म्हटले की माझी सर्वात जास्त जबाबदारी याची मला जाणीव आहे। मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे, मग तर राजकीय निवडणुका असो किंवा विकास प्रक्रिया असो, यात घेतलेल्या निर्णयांची। जर महापालिका निवडणुकांमध्ये योग्य ते यश काँग्रेसच्या वाट्याला आलं नाही तर पृथ्वीराज चव्हाणांच्या मुख्यमंत्री पदासंदर्भातला प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं। हा जो प्रश्न उपस्थित केला जातो त्यावर हा मीडियाचा प्रचार बराचसा आहे, आणि मला वाटतं अपयश येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। आम्ही निश्चितपणे चांगली यश संपादन करणार, आणि लोक निश्चितपणे आमच्या आघाडीला आणि काँग्रेस पक्षाला आशीर्वाद देतील, मला खात्री आहे। धन्यवाद पृथ्वीराज चव्हाणजी, स्टार माझा बरोबर आपण जी चर्चा केली त्यासाठी धन्यवाद।